की आज गुड न्यूज आहे, ती म्हणजे आज प्रगतीचा रिझल्ट सुद्धा लागणार। सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं। मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आता सगळे कामं आमचे आवरलेले आहे। प्रगती आणि मी माझे सगळे कामं झालेले आहे आणि प्रगती तर आज रात्री 2 वाजेपर्यंत जागरण केलं तिनं, कारण तिला आज प्रेझेंटेशन द्यायचं होतं। तर त्यासाठी तिने लॅपटॉप घेऊन बसली 2 वाजेपर्यंत आणि म्हणून आज ती उशिरा उठली आणि आज आम्ही लवकर कामं करून घेतले आणि आता तिला जायचं आहे कॉलेजमध्ये आणि मला सुद्धा जायचं आहे आणि आज गुड न्यूज पण आहे। तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। प्रगती बस स्टॉपवर येत होती तर तिने कॉल केला की तुझं वेळ झाला आहे, तर तू निघत आहे का? तर हो म्हटलं आणि मी पण इकडून निघाली आणि प्रगती पण इकडे बस स्टॉपवर पोहोचली। तर आम्ही इकडे आधी गुपचूप खाऊन घेतले। तर खूप वर्षांनी असा वेळ आला की दोघी बहिणी म्हणून आम्ही गुपचूप खाल्ले आणि ती आम्हाला घ्यायचे होते ते आंबे। तर आम्ही इकडून रसाचे आंबे घेतले आणि त्यानंतर प्रगती म्हणाली की अगं आपल्या घरी भाजीचं नाही, आपण 1-2 भाजीचं घेऊन जाऊयात। कारण मला हा शब्द तिच्या तोंडातून ऐकताना खूप छान वाटलं, कारण ती आधी छोटी होती त्यामुळे म्हणजे जे माझ्यावर बर्डन पडलं एकाएकी ते तिच्यावर बर्डन पडलं आणि माझी जागा कुठेतरी तिने घेतली। तर मोठ्या बहिणीचे त्याने खूप छान वाटलं मला। तर अशी बोलत होती ती। तर आणि इकडे हे आहेत आमचे इकडे शिवाजी पुतळा बस स्टॉप आहेत आणि आम्ही आता पोहोचलो घरी। आणि आज प्रगतीचं होतं प्रेझेंटेशन, जसं की मी आधी सांगितलं, आणि आज खूप मोठा दिवस आहे तिच्यासाठी, कारण आता समोर ऐका तुम्ही। साइन ऑफ डे होता ना, शेवटला दिवस मग सगळे साइन करतात। काय होता? काय होतं? साइन ऑफ डे। हां, लास्ट दिवस सगळे आपल्याला म्हणजे काही कोणती एवढी चांगली फ्रेंड राहते तर मग त्याच्याबद्दल लिहिते ना थोडंसं। सगळ्यांनी ॲप्रॉन आणले होते, आम्ही काय आणलंच नाही। माझ्या ड्रेसवर लिहित होते, मला नाही। शर्ट चांगला आहे, ड्रेस मला खूप आवडला माझ्या कॉलेजचा, मी काही लिहू दिलं नाही। मग हे हातावर काय लिहिलं? बेस्ट ऑफ लक ऑफ युअर फ्युचर। तू काय मागितलं होतं का? तसंच तू लिहिलं तर? आज प्रगती खूप खूप खुश होती, कारण 2 वर्षाचं MSCचं फळ तिच्या समोर होतं म्हणून, आणि त्याच कारणाने आज प्रगतीने आणलेला आहे पिझ्झा आणि तिने तो थंड झालेला होता आणेपर्यंत। तिची खुशी तिच्या मनामध्ये मावत होती आणि शोभी घरी असल्यामुळे तिचं पण मन अगदी रावलेलं नाही आणि तिने घरी येताना पिझ्झा घेऊन आली आणि आत्ता तिला वाटत होतं की नाही गरम करायचं आहे, तर म्हणून खाली तिने कढईमध्ये स्टँड ठेवून वर पिझ्झा गरम करायला ठेवलेला आहे। तर आता आमचा पिझ्झा गरम झालेला आहे। तर इकडे आहे पिझ्झा। हे टाकून देतो ना, फॅन बंद कर, फॅन बंद कर। तर इकडे आहे दानिश, इकडे आहे ओवी आणि इकडे आहे फगू। हाय, हाऊ इज इट? कसं आहे ओवी? पनीर फ्राई, पनीर पिझ्झा। कसं रे? बेस्ट, दानिशचा आवडता आहे तो, तर बेस्टच राहणार आहे। एवर हॅपी, एव्हर हॅपी, एनी टाइम हॅपी, एव्हरग्रीन। आधीच प्रगतीने पिझ्झा पण आणलेला होता आणि प्रतीक ड्युटीवरून आल्यानंतर त्याला तर कुठे काही माहिती की घरी काय आणलं आहे म्हणून, आणि तो ड्युटीवरून येताना त्याने 1 टरबूज आणि 2 टरबूज आणि 5 डांगूर आणलेले आहे। आणि दानिशला सांगितलं त्याने की दानिश बॅगमध्ये खाऊ आहे बघ, काळवर। दानिशला वाटलं की 1 असेल 2 असेल आणि काढता काढता अक्षरशः तो सुद्धा थकल्याने करत होता। आणि प्रतीकने डांगूर आणि टरबूज आणले, त्याच्यामध्ये हे पप्पाला नाही माहिती आणि पप्पानी बाजाराकडे गेले असेल तर ओवीला घेऊन गेले आणि तिने सुद्धा नाही सांगितलं। आणि त्यांनी समोसा, ब्रेड पकोडा हे सगळ्या काही गोष्टी आणलेल्या आहे आणि चिवडा आणलेला होता। तर आम्ही मुरमुरे आणि आम्ही इकडे आता कच्चा चिवडा करून घेतलेला आहे, कारण पप्पा म्हणत होते की नाही आज ते डांगूर टरबूज राहू द्या, ते आपण उद्या मॉर्निंगला पण खाऊ। आणि इकडे आम्ही चिवडा केलेला होता आणि सोबतच इकडे काही प्रगतीचं लॅपटॉपवर काम होतं ते पण चालू होतं। काय खाताय दानिश? समोसा, इकडे काय आहेत? ब्रेड पकोडा आणला तुझ्यासाठी। माझ्या पप्पाला माहिती आहे ना मला ब्रेड पकोडा आवडते म्हणून। वडा पण आहेत, वडा, ब्रेड पकोडा आणि समोसा। इकडे आहेत आज जेवणामध्ये रस, कारण आज आहे आमचा पाहुणचार
आणि प्रगतीचं जे चालू होतं थेसिस प्रेझेंटेशन सगळ्या गोष्टी, तर ते राव पाहत होते. आणि माझ्या पप्पांकडे सगळेजण रात्रीच्या वेळेला सगळे मिळून जेवण करते, कारण पप्पा मम्मीचं म्हणणं असं आहे की रात्रीच्या एक टाईम जर आपण सगळे मिळून जेवण केलं तर सर्व विचारांची देवाणघेवाण होते. सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाच्या मनात काय चालू आहे सगळं तर त्यावेळेला समजायला येते आणि समोर काय पुन्हा करायचं आहे त्यावर, तर ह्या गोष्टी आपण एकमेकांना समजू शकतो, सांगू शकतो. तर आताच आमचे जेवण झाले. ओवी काय जेवली तू? रस पोळी. तर आजच्या जेवणामध्ये होता पाटवडीची भाजी, रस, पोळी आणि भात, भजे, कढी. तर सकाळी बोलली होती मी की आज गुड न्यूज आहे, ती म्हणजे आज प्रगतीचा रिझल्ट सुद्धा लागणार होता. तर तिचं BSc झालं आणि BSc झाल्यानंतर तिने MSc केलं. MSc मध्ये 2 वर्षाचं होतं. तर हे म्हणजे जे क्लिअर झालं आता, आणि यामध्ये पर्सेंटेज म्हणून आहे पण ग्रँड आहे आणि 18% म्हणून पडलेले आहे आणि ग्रँड काहीतरी असते अशी ती बोलत होती. तर आत्ता तिला समोर करायचं आहे PhD. तसे तिचे प्रयत्नसुद्धा पण चालू आहे आणि सोबतच एका लॅबमध्ये अप्रेंटिसशिप करायचं काहीतरी म्हणत होती, ट्रेनिंग म्हणून महिन्याभराचं काहीतरी समथिंग. तर तिथलं पण काहीतरी चालू आहे तिचं. तर आता ती करत आहे. तर आता उद्या की परवा काहीतरी त्या लॅबमध्ये ते जाणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.